तालुक्याला वळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील चोले पेंडा येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार 17 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 1 वाजता नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने कारवाई करत अवैधरित्या वाळू उपसा करणारे 3 तराफे जाळून टाकलेत। या कारवाईमुळे पैनगंगा नदी पात्रातील जवळपास सर्वच पेंडावरनं मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करून वाळू तस्कर मनमानी दराने विक्री करत असल्याची बाब उघड झाली आहे। मागील 3 दिवसात माहूर शहरात रात्रीच्या वेळी विविध ठिकाणी ओल्या वाळूचे ढिगारे साचलेले दिसून असल्याने या अवैध व्यवसायाची सत्यता समोर आली आहे। वाळू तस्कर विदर्भ हद्दीतील पेंडाच्या परवाना पावत्या दाखवून एकाच पावतीवर वाळूने भरलेल्या वाहनांच्या अनेक फेऱ्या करत असल्याचेही निदर्शनास आले आहे। तसेच केवळ रात्रीच वाळूची वाहतूक करणे, अडवून केल्यास दमदाटी करणे आणि प्रसंगी हातघाईवर उतरणे अशा प्रकारांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महसूल व पोलीस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असताना या कारवाईमुळे वाळू तस्कर अधिकच निर्ढावले असल्याचेही स्पष्ट झाले आहे। ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला आणि तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। यावेळी ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे, शीतल ढाकुलकर, ममता गेडाम, उषा देवतडे, ज्योती दुर्योधन तसेच महसूल सेवक दीपक लोखंडे यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला आहे।